प्रेक्षकांनो नमस्कार, मी विरजला. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. हरित, स्वच्छ आणि सुंदर शहराच्या संकल्पनेतून वाडिया पार्क टिळक रोडच्या दुभाजकात लोकसहभागातून 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. भविष्यात विविध रंगाच्या फुलांनी हा संपूर्ण रस्ता बहरून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यावेळी आमदार जगताप यांनी लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नसल्याचे सांगत वृक्षारोपणाबाबत वृक्ष संवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण आणि श्वासनाच्या आजारांवर पर्यावरण संवर्धन हा प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी नमूद केले. उपक्रमाचे संयोजक गोरख पडोळे यांनी या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारल्याचे सांगितले. नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी प्रभागात विकास कामांसह पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. विकास, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचा संगम घडवणारा हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.